रस्त्यावर बसकण मारलेले मोकाट जनावरं वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. मुख्य चौकात, मुख्य मार्गांवर अनेक ठिकाणी हे मोकाट जनावरं ठाण मांडलेले दिसून येतात. या जनावरांमुळे अपघात घडलेले आहेत व घडू शकतात. तेव्हा मनपाच्या पथकानं लवकरात लवकर मोकाट जनावरं पकडावी अशी मागणी नागरिकांची आहे. रस्त्यावर बसकण मारलेले मोकाट जनावरं वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. मुख्य चौकात, मुख्य मार्गांवर अनेक ठिकाणी हे मोकाट जनावरं ठाण मांडलेले दिसून येतात. या जनावरांमुळे अपघात घडलेले आहेत व घडू शकतात. तेव्हा मनपाच्या पथकानं लवकरात लवकर मोकाट जनावरं पकडावी अशी मागणी नागरिकांची आहे. शहरातील वर्दळीच्या चौकांपैकी एक म्हणजे जयस्तंभ चौक. या जयस्तंभाला वळण घालून न गेल्यास पोलीस चालान करतात. ही वाहतूक व्यवस्था अशी का? येथून सरळ वाट का जाऊ देत नाही? हे वळण कशासाठी असा प्रश्न नागरिकांचा आहे. जयस्तंभ चौक हा अत्यंत वर्दळीचा चौक आहे. श्याम चौकाकडून, इरविन चौकाकडून जव्हार गेट व पुलावरून खाली उतरणारा रस्ता या चौकाला जुळतो. या चौकात मध्यभागी जयस्तंभ आहे. या स्तंभाला वळसा घालून वाहनं न्यावी लागतात. हे वळण कशासाठी असा प्रश्न नागरिकांचा आहे. अनेक वाहनं वळण न घेता नेली जातात, तेव्हा येथे तैनात वाहतूक पोलीस चालान करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथून जाणाऱ्या वाहन चालकांना चालान भरावं लागतं. हे वळण बंद करून सरळ रस्ता ठेवावा अशी मागणी त्रस्त वाहन चालकांची आहे. वाहतूक विभागानं चालान काटण्यापेक्षा सकारात्मक बदल वाहतुकीत घडून आणावे असं नागरिकांचं म्हणणं आहे. बातमीपत्रात बघूया काही धार्मिक बातम्या. रमजानचा महिना सध्या सुरू आहे. या महिन्यात 30 दिवस उपवास केले जातात. मोठ्याबरोबर बालकही उपवास करून अल्लाहची आराधना करत आहेत. सिटी न्यूज या रोजदारांची दखल घेत आहे. मुस्लिम बांधवांचे पवित्र ग्रंथ याच महिन्यात धर्तीवर अवतरित झाले अशी मान्यता असल्यानं रमजानमध्ये दया परोपकारासह उपवासही केले जातात. दिवसभर पाणी अन्न न घेता रोजे ठेवतात. यामध्ये बच्चे कंपनीही सामील आहे. घरातील आपल्या आईवडिलांसह तेही रोजे ठेवत आहेत. जे रमजानच्या महिन्यात उपवास करतात त्यांच्यासाठी समुद्रातील मासे देखील दुआ करतात अशी श्रद्धा आहे. या बच्चे लोकांनीही रोजे ठेवले आहेत. ज्या बच्चे कंपनीनं रोजे ठेवले आहेत ते सिटी न्यूजशी 25 63 83 3 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. रोजे ठेवलेल्या बालकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेरा नाम आलिया खान है. मैं सैफिया जुबली उर्दू स्कूल में पढ़ती हूँ. मेरे आज तक 6 रोजे हुए हैं. इंशाल्लाह मैं पूरे रोजे रखूँगी. मैं नागपुर गेट पे रहती हूँ. मेरा आज 7वां रोजा है. मैं सैफिया जुबली हाई स्कूल में पढ़ती हूँ. इंशाल्लाह ताला मेरे पूरे रोजे होंगे. हमारे आज 7वां रोजा है. मेरा नाम है अल्फिया हफीज. मैं पठान चौक में रहती हूँ. मैं असीर कॉलोनी में रहती हूँ. मेरे आज 6 रोजे हो गए हैं. 6 रोजे हो गए हैं. मैं सैफिया स्कूल में पढ़ती हूँ. मेरा नाम दानिया कुलसुम है. मैं असीर कॉलोनी में रहती हूँ. मेरे पूरे 6 रोजे हुए. घर में रहती हूँ. इंशाल्लाह ताला मेरे पूरे रोजे 2 रोजे में. हमारा नाम मुस्कान तबस्सुम है. हम हबीबनगर नंबर 2 में रहते. हम इंशाल्लाह हम पूरे रोजे. मेरा नाम सबा है. मैं चांदनी चौक में रहती हूँ. इंशाल्लाह मेरे पूरे रोजे रहती हूँ. मैं इंशाल्लाह में पूरे रोजे. मेरा नाम बुशरा अहमद है. मैं परवीन नगर अमरावती में रहती हूँ. इंशाल्लाह मेरे पूरे रोजे. मेरा नाम हुसैन ज़हरा है. मैं ज़हरा अब्दुल सादिक हम नगर में रहते हैं. इंशाल्लाह हमारे रोजे पूरे होंगे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. डॉक्टर ढोले शहर पोलिसांच्या ताब्यात. मुस्लिम महिलेला जातीवाचक शिवीगाळ, धक्काबुक्की, कोतवालीवर तणाव. फायबरचे लेडीज टॉयलेट तकलादू. वापरण्यास अयोग्य टॉयलेटची खरेदी म्हणजे भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना.
फासेपारध्यांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव, आपल्या मागण्यांसाठी फासेपारध्यांची धडक. भाजीपाला महागला, चिखलात होते भाजीपाल्याची विक्री, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. शालेय पोषण आहारातून विषबाधा, अमरावतीतही होऊ शकते पुनरावृत्ती, प्रशासनाने सजग होण्याची गरज. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा घर आजा. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.